पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। To the deal and Neil's presentation. थँक यू मॅम. मला काय थँक्यू म्हणतोयस? आज तर तू कमाल केलीयस माहितीये का? इतकं मस्त प्रेझेंटेशन केलंस आणि उगाच म्हणत असतोस की मला तुमच्यासारखं जमत नाही, तुमच्यासारखं बोलता येत नाही. अगदी स्पष्ट आणि टू द पॉइंट प्रेझेंटेशन. व्हेरी गुड. तुमचं बघून बघून शिकतोय. काय झालं? आत्ता छान आनंदी होतास, सगळं नीट होतं. अचानक काय झालं? हॅलो, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते नाही का मी तुम्हाला म्हटलं होतं तो माझा मित्र आहे नाही का, त्याचं राधावर प्रेम आहे. काय त्याचं काय? तो मेसेजेस करतोय मला सारखे, त्याला तुम्हाला भेटायचंय. हा कोण मित्र आहे रे तुझा? त्याचं प्रेम आहे राधावर, त्याला भेटायचंय मला आणि तो मेसेजेस करतो तुला. असं काय करताय मॅम? हे सगळं प्रेम प्रकरण किती अवघड असतं तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही समजून घ्याल ना त्याला. नाही काय आहे ना, त्याचं प्रेम आहे राधावर, त्याला मला भेटायचंय. मी इथे आहे, तो बसलाय त्याच्या घरी, मी त्याला ओळखत सुद्धा नाही आणि मी त्याला समजून घ्यायचंय. का बरं? पण म्हणजे तो असा आला, म्हणजे डायरेक्ट तुमच्या समोर आला तर तुम्ही चिडणार नाही ना? तो आधी येऊ तर त्या समोर, मग ठरवेन मी. आणि काय आहे ना नील, बोलायलाच इतका घाबरत असेल हा मुलगा, तर राधाला काय प्रपोज करणार? पुढे जाऊन संसार कसा करणार? आणि मुळात इतका भित्रा मुलगा राधाला आवडेल का? छे छे, बोलायलाच घाबरतो म्हणजे मला नाही वाटत नील ह्याचं काही होऊ शकतं. मला राधा आवडते. काय? मला राधा आवडते. अरे मग मॅड मुला घाबरतोस काय? मोठ्यांदी सांग, मला राधा आवडते. मला राधा आवडते. आणि मला राधासाठी तू आवडतोस नील. काय झालं? पुन्हा एकदा सांगू, नील मला राधासाठी तू खूप आवडतोस. थँक्यू मॅम, खरंच थँक्यू. आणि एक मिनिट, आता तुमचा पगार दुप्पट वगैरे होणार नाहीये आणि मी तुम्हाला पार्टनरही करून घेणार नाहीये. हळूहळू प्रगती करा आणि पुढे जा फर्म मध्ये. ओके? थँक्यू. थँक्यू. खरंच सौरभचा शिष्य आहेस. पण एक मिनिट, राधाला कधी विचारणार आहेस? लवकरच. तुम्ही आहात ना पाठीशी? ऑफकोर्स. फक्त आज नको हा, मॅडमचा मूड फार छान नाहीये. ऑल द बेस्ट. थँक्यू. आकाश, रिलॅक्स हो.
तुझ्या मनातले विचार, आठवणी थोडा वेळ बाजूला ठेव. अरे माणसाला मन रिकामी करणं, डोकं रिकामं करणं कधी महत्वाचं असतं. डॉक्टर, आयुष्यामध्ये ना काही गोष्टी, काही आठवणी अशा असतात की कितीही आपण लांब गेलो ना तरी ते आपली पाठच नाही सोडत. ठीक आहे ना, मग बोल त्या आठवणींबद्दल, मन मोकळं कर. अरे मन मोकळं केलंस तर बरं वाटेल, आणि त्या आठवणींना दाबून ठेवलंस तर त्रास होईल. मन मोकळेपणाने. मला तुम्हाला हे विचारायचं डॉक्टर की म्हणजे मी माझ्या वडिलांवर गेलोय का? असं का वाटतंय तुला? नाही, ते ना असे खूप कडक स्वभावाचे होते, खूप असे शिस्तीचे होते. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळं झालेलं त्यांना आवडायचं. सगळं नियमांचं पालन करून वागणं त्यांना आवडायचं. आणि समजा चुकून जर का त्याचं पालन नाही झालं तर मग. आकाश, मला एक सांग, तुझे वडील तुला कधी मारायचे? हो, तुझ्या आईला? मला मारायचे खूप, पण आईनं कधी ते मान्य नाही केलं. आकाश, या विषयावर आपण आधी सुद्धा बोललोय. तुझे वडील तुझ्या आईला खूप सन्मानाने वागवायचे. त्यांनी कधी हात उचलला तुझ्यावर? मारायचे ना मला. मी आता सांगितलं ना, मला मारायचे तर मला मारायचे. आकाश, तुझे वडील तुला मारायचे ही तुझ्या मनातली भीती होती. प्रत्यक्षात कधी हात उचलला त्यांनी तुझ्यावर? सांगितलं ना, मला मारायचे. जर मी सांगतोय मला मारायचे तर मारायचे. तुझे वडील तुला मारायचे ही तुझ्या मनात त्यांची काल्पनिक प्रतिमा आहे. ते कडक शिस्तीचे होते, पण प्रेमळ होते. बाबा कधीच प्रेमळ नव्हते. माझी आई प्रेमळ आहे. मला घरी जायचंय डॉक्टर. मला घरी जायचंय. मला आईला भेटायचंय. मला तिला जाऊन सगळं सांगायचंय की आई मला प्रेमानं जवळ घे. मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरव. मला कुशीत घेऊन कुरवाळ. मला सांगायचं सगळं तिला. आकाश, पण प्रत्यक्षात हे कधी तू तुझ्या आईला सांगितलंस? मला ती घरामध्येच येऊ देत नाही डॉक्टर. कोणत्या घरामध्ये? अनामिकाजींच्या नावावर आहे ते घर? अरे नाव नको ना काढू त्या घराचं. अजिबात नाव काढायचं नाही. आज माझ्या डोक्यावरचं जे छप्पर उडालं ना डॉक्टर, एक केवळ तिच्यामुळे उडालेलं आहे. मला खूप मनस्ताप झालाय तिच्यामुळे. काय मी चुकीच्या अपेक्षा केल्या तिच्याकडून? सर्वसामान्य आयुष्यामध्ये माणसाचा नवरा म्हणून बायकोकडनं ज्या अपेक्षा असतात त्याच मी अपेक्षा केल्या ना, की तिने फक्त माझा आणि फक्त माझा विचार करावा, मला सन्मानानं वागवावं. माझ्यासाठी हवं नको ते तिने करावं. मी उठ बसलं की तिने उठावं, बस म्हटलं की बसावं. मला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी, पदार्थ तिने मला खाऊ पिऊ घालावेत. प्रेमानं काय जगापेक्षा काय वेगळ्या अपेक्षा केल्या असाल तुम्हाला माहित नाही डॉक्टर. माझ्या त्या बाईनं माझ्या आयुष्याची माती केली. आकाश, आता तुझ्या या मानसिक आजाराची आपल्याला कोणाला तरी माहिती द्यावी लागेल. बिकॉज इट्स हाय टाइम नाव. कसला मानसिक वेडा आकाश, वेडा मी कंट्रोल. माझ्या मानसिक अवस्थेबद्दल मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. मला वेड्यात काढतो. चकार शब्दानं माझ्या या अवस्थेच्या बाबतीत कोणाला सुद्धा कळता का बरं डॉक्टर? कळलं का? शांत हो. मी वेडा नाहीये. हॅलो. हा सर. मीच अनामिका. मी आज कोर्टाच्या तारीख घेतोय. कोर्टाच्या पॉसिबल तारखा आम्ही तुम्हाला कळवतो लवकरच मेसेज करून. त्या दिवशी तुम्हाला आणि आकाश जोशींना यावं लागेल. हा हो सर, मी आहेच अवेलेबल. आणि आकाश जोशी? सर त्याचा काही नेम नाही, म्हणजे त्याचं काही कळत नाहीये सर. कुठे गायब झालं तेच समजत नाहीये. गायब?
हो म्हणजे इतक्यात अचानक घरी येणं, तिथे धडकणं, आरडाओरडा करणं, फोन करून त्रास देणं, यातलं काहीच झालेलं नाहीये. ऑफिसला सुद्धा आला नाहीये बरेच दिवस. अहो असं कसं चालेल अनामिकाजी? त्यांनी येणं अत्यंत आवश्यक आहे. आय नो सर, मी बघते काय करायचं ते. मिस अनामिका, तुम्ही म्हणाला होतात की हा त्याचा पॅटर्न आहे. मागेही कोर्टाच्या तारखांना हा माणूस असंच काहीतरी करायचा, हो ना? हो सर. मग बेस्ट आहे. त्याची ही स्टाईल आपण आपल्या पथ्यावर पाडून घ्यायची. म्हणजे हा माणूस विक्षिप्त आहे. त्याचा वागण्याचा काही नेम नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही हे आपण कोर्टात सिद्ध करायचं. थोडक्यात त्याला मानसिक रुग्ण आहे असं सिद्ध करायचं. नाही म्हणजे मानसिक रुग्ण आहे की नाही माहित नाही, पण हे मात्र खरं की त्याच्या वागण्याचा काहीही नेम नसतो. डन. तेवढं बस झालं आपल्यासाठी. ओके सर, थँक्यू. काय मावशी, कसं वाटतंय? अगं म्हणजे 2-3 दिवसाचा प्रश्न आहे ना आता. मग दादाचा मार्ग मोकळा होईल, सगळं छान आधीसारखं होणार आहे. पण मार्ग मोकळा व्हायला त्या कोर्टाची परवानगी हवी ना, आणि तशी त्याची हकालपट्टी व्हायला हवी. हा आकाश जोशी कुठे जाऊन बसलाय देवालाच माहिती. जाऊ दे ना, कुठे का जाईना, आपल्याला काय आहे. आणि जगात कुठेही गेला ना तरी कोर्टासमोर हजर व्हावंच लागणार आहे त्याला. एकदा का वहिनीचा मार्ग कायदेशीररित्या मोकळा झाला ना, मग सगळा प्रश्नच मिटला ना. बरं होईल रे बाबा, तू म्हणतोय तसंच होऊ दे. तसंच होणार. बरं, सौरभ वर आहे का रे? हा, आवरत असेल आता. का ग? अरे माझी औषधं संपलीत ना. मला ते मी आणतो ना. अरे तो म्हणाला चिठ्ठी काढून ठेव, म्हणून मी बघते आहे का. बर, मी आता नाश्ता करतो मग. हा सौरभा, अरे ही औषधाची चिठ्ठी मी इथे टेबलवर ठेवले रे. निघताना घेतो मावशी. बाई, हा दरवाजा का उघडा? अरे आकाश आला की काय? अगं बाई वल्ले, अगं ह्या आकाशच्या खोलीचं दार कसं काय उघडं? अय्या, कसं काय उघडलं? तू गेली नाहीस ना परत त्या खोलीत? मी काय परत जाऊ? मी बरी आणि माझं काम बरं. मी इकडे जळबटा काढत होते, माझं काम करत होते. मी कशाला आतमध्ये जाऊ परत? मी नाही जात आतमध्ये. बरं जाऊ दे, ठीक आहे. तू चहाचं बघ. आता सौरभ सचिन येतील ना, त्यांना ऑफिसला जायचंय ना. हा बघते. हा, तुम्ही ऑर्डरही सोडा. चहा करा आता. सगळं मीच उचलायचं. हो ग बाई, काय औषधाचा कागद इथे कुठे आला? सौरभा, आलो ग. म्हणून ना माझं ठरलंय, हे लग्न प्रेम या भानगडीत पडायचंच नाही अजिबात. म्हणजे काम करायचं, करिअरवर फोकस करायचं. प्रेम वगैरे माझ्यासाठी नाहीच आहे. असं काही नाही अगं, आपल्याला समजून घेणारा पार्टनर मिळाला की
प्रेम, लग्न, करिअर सगळं होतं व्यवस्थित. हो, पण त्यासाठी तसा पार्टनर पण मिळायला पाहिजे ना. तो कुठे नाही का. आणि हे सगळं खोटं असतं माहितीये का. म्हणजे इनिशियली मुलं अशी प्रचंड गोड गोड बोलतात, मग एकदा का ती मुलगी पडली प्रेमात की मग 100 नाटकं सुरू होतात. आजकालच्या काळात ना अशी मनापासून प्रेम करणारी, समजून घेणारी वगैरे अशी मुलं राहिलीच नाहीयेत. हे सगळी मुलं काय मुलींना फसवणारी नसतात. हो, मला सांग, आपल्या जनरेशनमध्ये पट्ट्यासारखं प्रेम करणारं तुला माहितीये कोणी, जे 22 वर्ष थांबले. बरं 22 वर्ष सोड, 22 दिवस जरी थांबलं ना तरी शपथ. 22 वर्ष कोणी थांबलं नसेल ग, पण खरं प्रेम करणारी मुलं आहेतच की. आणि मी तुला आधी सांगितलंय, माणसं ओळखता येत नाहीत हा तुझा प्रॉब्लेम आहे, मुलांचा नाही. तू कशाला पर्सनली ऑफेंड होतोयस. तुला कुठे बोलते मी. का नाही व्हायचो ऑफेंड, मी पण तुझ्याच जनरेशनचा आहे ना. आणि मुळात तुझा आजूबाजूला कुठे लक्षच नसतं. एक गोष्ट डोक्यात धरली की मग सगळं जग त्याच नजरेतनं बघायचं. असं कसं झालं. एक मिनिट. मुळात ना तुला आजूबाजूला बघायची गरज आहे. गेला तासभर मला जे असं चालवतोयस ना, कशासाठी देव जाणो. पर एक तर मी काहीतरी तुला छान सांगू बघते, तो उलट मलाच बोलतोयस तू. आधीच सकाळपासून आजीने बुडबुड लावली डोक्याला. म्हटलं जावं मित्राकडे, छान बोलावं मनसोक्त. मला समजून गेलं असं कोणी राहिलंच नाहीये ना. झालं परत सुरू. मुलं अशीच नाही आहेत, मुलं तशीच नाही आहेत. अगं तुझा बाबा तसं वागला किंवा तो हितेन तसं निघाला म्हणून सगळं आयुष्य संपल्यासारखं बोलू नकोस ना. मला कोणीच नाही असं म्हणण्यापेक्षा नेक्स्ट टाइम प्रेमात पडताना मी नीट चेक करून प्रेमात पडेन असं म्हण. ओके, पुढच्या वेळेला मी नीट चेक करून प्रेमात पडेन. असा मुलगा आहे का पण कुठं आहे. तुला म्हटलं ना आजूबाजूला तुझं लक्ष नसतं. तुझ्या समोर एक उभा आहे, तो दिसत नाही का तुला. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राधा. तू काय करतोस. उठ उठ एक मिनिट. सौरभच्या एवढ्या सांगतीत राहत जाऊ नकोस. काय चाललंय तुझं. राधा असू नकोस ना, मी तुला खरंच विचारतोय. तुला आवडतो का मी. तुला माहिती आहे ना मी तुझी कंपनी किती एन्जॉय करते. पण म्हणजे हो ना. मी तुझी कंपनी एन्जॉय करते म्हटलं. तू आवडतोय असं कुठे म्हटलं. ते पण म्हण ना. म्हणून मला आवडतोस तू असा थोडा थोडा. थोडा थोडा काय असतं. थोडा थोडा म्हणजे असा थोडा थोडा जास्त आवडतोस. आवडतो पण म्हणजे म्हणजे असं असं काय. आता आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू टू. बर ऐक ना, हे सगळं ठीक आहे पण ना मला प्रायोरिटीनी मम्मा आणि पटाचं सॉर्ट करायचं आहे रे. मला मदत करशील. हो तुला करीन मदत. खरं प्रॉमिस. निघूया. ए हॅलो